स्टुडंट्स, वेलकम. आपण बघत आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. त्यातल्या आपल्या 3 प्रॉपर्टी झालेल्या आहे. पहिली प्रॉपर्टी होती लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. सेकंड प्रॉपर्टी बघितली आपण रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. नंतर बघितलं आपण तिसरी प्रॉपर्टी रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इन अल्कोहोल. आता आपली चौथी केमिकल प्रॉपर्टी आहे अल्कोहोल आणि फिनॉलमधली. याच्यात फक्त आपल्याला बघायचं आहे रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. फोर्थ केमिकल प्रॉपर्टी अँड दॅट इज द रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. आता फिनॉलवर कोणत्या रिॲक्शन होणार? फिनॉलवर होणार आहे इलेक्ट्रोफिलिक substitution reaction. Phenol undergoes electrophilic substitution reaction more readily than the benzene ring. बेन्झीन पेक्षा फास्ट फिनॉलवर ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. मग आता फिनॉल हा आहे फिनॉल. बेन्झीन रिंगवर जर OH ग्रुप असेल तर आपण त्याला म्हणतो फिनॉल. इन फिनॉल OH ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. OH ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आता हा OH ऑक्सिजनवर काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजन काय करणार? त्याचे इलेक्ट्रॉन देणार. लोन पेअर देणार. म्हणजे मग OH काय झाला? OH इज द ॲक्टिवेटिंग ग्रुप. OH इज द ॲक्टिवेटिंग ग्रुप. ॲक्टिवेटिंग का? कारण जर OH ने ऑक्सिजनने याला इलेक्ट्रॉन दिलं म्हणजे रिंग होणार आहे ॲक्टिवेट. OH ग्रुप ॲक्टिवेट्स द रिंग अँड गेट द ऑर्थो अँड पॅरा प्रॉडक्ट. OH हा काय? कोणताही ॲक्टिवेटिंग ग्रुप, फक्त OH नाही. ॲक्टिवेटिंग ग्रुप जर रिंगला अटॅच असेल तर त्यापासून मिळणार आहे ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट. किंवा जर ती रिॲक्शन असणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता आपण 10 चॅप्टरमध्ये बघितलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये हॅलोजनेशन रिॲक्शन होती, सल्फोनेशन रिॲक्शन होती, नायट्रेशन रिॲक्शन होती, फ्रिडल-क्राफ्ट अल्किलेशन, असायलेशन. या सर्व आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ह्याच रिॲक्शन आता फिनॉलवर कोणत्या पद्धतीने होणार? आता पहिली रिॲक्शन आहे हॅलोजनेशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मधली पहिली रिॲक्शन आहे हॅलोजनेशन रिॲक्शन. आता हॅलोजनेशन म्हणजे काय? का हॅलोजन आपल्याला ॲड करायचं. कुठे ॲड करायचं आहे? फिनॉलच्या रिंगवर. जो फिनॉल आहे, जी रिंग आहे त्याच्यावर काय येणार आहे? हॅलोजन. मग तो कोणत्या पोझिशनला येणार? बघा आता आपण म्हणतो OH हा ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. तर ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे म्हणजे प्रॉडक्ट हा फक्त कोणता असणार आहे? तर ऑर्थो असणार आणि पॅरा असणार. मेटा प्रॉडक्ट मिळणार नाही. बघूया मग त्याचं हॅलोजनेशन रिॲक्शन. आता हॅलोजनेशनमध्ये काय असणार? वी यूज द ब्रोमिन. वेन फिनॉल which is treated with aqueous solution of bromine. Aqueous solution of bromine, that means bromine contain water molecule. आता bromine with water which is also called bromine water. याचं नाव bromine water ही असणार आहे. When phenol which is treated with aqueous solution of bromine or bromine water gives, तर त्याच्यापासून मिळणार आहे 2,4,6. 2,4,6 म्हणजे काय? आता की OH ह्याच्या कार्बनवर असणार, ती असणार आहे फर्स्ट पोझिशन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. मग प्रॉडक्ट काय आहे? 2, 4, 6 ट्राय ब्रोमो फिनॉल. बघा आता प्रॉडक्ट काय असणार आहे? 2, 4,
6 सेकंड पोझिशन, फोर्थ पोझिशन आणि सिक्स्थ पोझिशन या ठिकाणी येणार आहे ब्रोमीन Br. काय मिळणार मग प्रॉडक्ट 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल विथ रिमूव्हल ऑफ किती हायड्रोजन केले 1 2 3 तीन हायड्रोजन आणि इकडचे 3 ब्रोमीन म्हणजे मग मिळणार आहे HBr थ्राइस HBr. वेन पुन्हा सांगते वेन फिनॉल which is treated with aqueous solution of bromine gives 2 4 6 2 4 6 तीन ब्रोमीन म्हणून ट्राय ब्रोमो आणि असणार आहे तुमचा फिनॉल. इफ आता हीच रिॲक्शन हॅलोजनचीच आहे, हॅलोजनेशनच रिॲक्शन आहे, फिनॉलवर हॅलोजनेशन करायचं आहे पण ब्रोमीन ॲक्वायस ब्रोमीन नाही बट इन प्रेझेन्स ऑफ solvent like CS2, CCl4, carbon disulfide, carbon tetrachloride or chloroform काय आहे when phenol which is treated with bromine in presence of carbon disulfide, carbon tetrachloride and chloroform. तर काय मिळणार आहे इथे असणार आहे twice Br gives we get the ortho and para product OH. ऑर्थो पोझिशन वर Br and पॅरा पोझिशनवर Br. बघा पहिले सांगितलेलं आहे ऑर्थो पॅरा मेटा पोझिशन कोणत्या हे आपल्या एका लेक्चरमध्ये झालेलं आहे. आता हा काय आहे OHच्या ऑर्थो पोझिशनला आहे मग याचं नाव आहे ऑर्थो ब्रोमोफिनॉल. ऑर्थो ब्रोमोफिनॉल आणि हा OHच्या Br पॅरा पोझिशनला आहे याचं नाव येईल पॅरा ब्रोमोफिनॉल प्लस 2 हायड्रोजन आणि 2 Br गिव्स ट्वाइस HBr. बघा सॉल्वंट चेंज झाला प्रॉडक्टही चेंज होता. इथे काय आहे ॲक्वायस ब्रोमीन we get the 2 4 6 tribromophenol. If we use the solvent like carbon disulfide, carbon tetrachloride or chloroform, we get the two product orthobromophenol and parabromophenol. This is the halogenation reaction of an phenol. Write down. Now the second method, पहिली बघितली आपण हॅलोजनेशन ऑफ फिनॉल. सेकंड आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन म्हणजेच काय आता ॲडिशन ऑफ NO2 ग्रुप. NO2 ची ॲडिशन करायची. कशावर करायची आहे फिनॉलवर करायची. वेन फिनॉल which is treated with dilute nitric acid. आता नायट्रिक ॲसिड हा HNO3 हा नायट्रिक ॲसिड आहे. याला मी या फॉर्ममध्ये लिहिते HONO2 नायट्रिक ॲसिड HONO2. आता ह्या NO2 ची ॲडिशन हा ही नायट्रिक ॲसिड आहे पण ह्या HNO3चा फॉर्म मी या फॉर्ममध्ये लिहिला आहे. HNO3ला या फॉर्ममध्ये लिहिलं आहे HONO2. मग या NO2 ची ॲडिशन आपल्याला फिनॉलवर करायची. काय आहे स्टेटमेंट वेन फिनॉल which is treated with dilute nitric acid. डायल्यूट नायट्रिक ॲसिड बघा डायल्यूट नायट्रिक असेल तर प्रॉडक्ट वेगळे असणार आहे. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक असेल तर प्रॉडक्ट वेगळे असणार.
जर डायल्यूट नायट्रिक ॲसिड यूज केलं, ज्यावेळेस डायल्यूट नायट्रिक ॲसिड यूज केलं ते 2 टाइम्स घ्यायचं. वेन फिनॉल विच इज ट्रीटेड विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲट लो टेम्परेचर, लो टेम्परेचरला फिनॉलला जर डायल्यूट नायट्रिक ॲसिड सोबत जर ट्रीट केलं तर मिळणार आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल अँड पॅरा नायट्रोफिनॉल. तर मिळणार आहे ऑर्थो नायट्रोफिनॉल अँड पॅरा नायट्रोफिनॉल. बघा मग आता 2 OH आहे, एक H एक H, म्हणजे बघा आता इकडचा एक H आणि हा HO म्हणजेच H2O. किती H2O मॉलिक्यूल? बघा ते 2 हायड्रोजन 4 आणि एक ऑक्सिजन, दॅट इज ट्वाइस वॉटर मॉलिक्यूल. If we use the dilute nitric acid, reacts with phenol, gives the orthonitrophenol and paranitrophenol. Now we use the concentrated nitric acid, phenol. Now we use the concentrated nitric acid. आता कॉन्सन्ट्रेटेड आहे, इथे असणार आहे 3 moles of concentrated nitric acid gives picric acid, or which is also called 2,4,6 trinitrophenol. व प्रोडक्ट असणार आहे OH, NO2, NO2, NO2. बघा 3NO2 ग्रुप एक ऑर्थोला आला, एक पॅराला आला आणि हा एक ऑर्थोला. कोणत्या कोणत्या पोझिशनला आहे? 2, 4, 6. 2, 4, 6. किती नायट्रो ग्रुप आहे? 3. म्हणून मग ट्राय नायट्रो असणार आहे फिनॉल. याचं दुसरं नाव आहे पिक्रिक ॲसिड. पिक्रिक ॲसिड विथ 1, 2, 3 हायड्रोजन आणि हे 3 हायड्रोजन 6, म्हणजे मग प्रॉडक्ट असणार आहे थ्राईस H2O. बाय प्रॉडक्ट आहे थ्राईस H2O, 3 वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघते. मग ही आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. डायल्यूट नायट्रिक असेल, डायल्यूट नायट्रिक ॲसिड असेल तर ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट मिळणार. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक असेल तर मिळणार आहे 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, or which is also called picric acid. Right. Third method is sulfonation of phenol. Sulfonation of phenol. Sulfonation, that is, you have to add SO3H group on the phenol. फिनॉलवर आता आपल्याला SO3H ची ॲडिशन करायची. मग हा SO3H ग्रुप कुठून येणार आहे? H2SO4. H2SO4 वरून हा SO3H ग्रुप येणार. H2SO4 ला मी या फॉर्ममध्ये लिहिते HOSO3H, H2SO4. When phenol which is treated with concentrated sulfuric acid. Sulfuric acid ला मी या फॉर्ममध्ये लिहिते HOSO3H. We get the two compounds. एक असणार आहे OH SO3H, हा असणार आहे ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड.
याचं नाव वेगळं आहे बघा. आता पहिलं आपण बघितलं होतं ऑर्थो नायट्रोफिनॉल, तर याच्यात आहे ऑर्थो, अगोदर येणार आहे फिनॉलचं नाव ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड, आणि एक मिळणार आहे प्रॉडक्ट हे आपले ऑर्थो आणि पॅरा डायरेक्ट रिंगच असणार आहे, कारण रिंगला OH ग्रुप अटॅच आहे. OH group which is the activating group and which activates the ring, and the product is ortho and para form. काय येणार आता हा OH SO3H, हा असणार आहे पॅरा फिनॉल सल्फोनिक ॲसिड, पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. आता ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड केव्हा मिळणार, ज्या वेळेस टेम्परेचर असणार आहे रूम टेम्परेचर 298 केल्विन, रूम टेम्परेचरला मिळणार आहे ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड, आणि 373 केल्विन टेम्परेचरला मिळणार आहे पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. ही आहे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. वेन फिनॉल काय आहे पुन्हा सांगते, वेन फिनॉल treated with concentrated sulfuric acid at 298 Kelvin, that is at room temperature, gives orthophenol sulfonic acid, and at 373 Kelvin temperature gave the paraphenol sulfonic acid. Right.